आपण सध्या जालना आणि बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहोत। आपण जर पाहिलं तर वरचं जे नाथसागर आहे ते 98% भरलेलं आहे आणि हे धरण 98% भरल्यामुळे धरणाचा समतोल राखण्यासाठी आपण पाहतोय की जे गोदावरी पात्र आहे त्या गोदावरी पात्रामध्ये जवळपास 2.25 क्युसेक्स ने जो पाण्याचा विसर्ग आहे तो सुरू आहे आणि साहजिकच आहे पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे आपण पाहतोय की जे शहागडचा पूल आहे, आपण जुन्या पुलावर आहोत। तर ह्या जुन्या पुलावरून परिस्थिती आपण पाहतोय की हे जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आता ह्या नदी पात्रातून वाहताना दिसतंय। विशेष म्हणजे 2006 आणि 16 मध्ये ज्या प्रकारे बीड जिल्ह्यातील जवळपास 50 ते 60 गावांना फटका बसला होता, तोच फटका आता परत एकदा बसणार आहे। कारण की सध्या जर पाहिलं तर 2 लाख क्युसेक्सने हा पाणीचा विसर्ग सुरू आहे। परंतु मध्यरात्रीनंतर हे जवळपास 2.5-3 क्युसेक्सने हे जे पाण्याचा विसर्ग आहे तो या पात्रात करण्यात येणार आहे। त्यामुळे साहजिकच जे 2006 आणि 2016 मध्ये ज्या प्रकारे बीड जिल्ह्यातील जवळपास 60 ते 70 गावांना याचा फटका बसला होता, तोच फटका आता यावेळेस सुद्धा बसणार आहे। विशेष म्हणजे लघुपाट बंधारे विभागाचं मॅनेजमेंट यामध्ये थोडंफार दिरंगाई होताना दिसते। तलाव भरत असतानाच जर सुरुवातीपासूनच थोडं थोडं पाणी जर त्यांनी विसर्ग केला असता तर कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली नसती आणि आता जे काही पुराचा वेढा परत एकदा बीड जिल्ह्यातील गावांना पडणार आहे, त्यामध्ये जालना जिल्ह्यातील काही गावं आहेत या गावांना याचा फटका बसणार आहे, तो कदाचित बसला नसता। लघुपाट बंधारे विभागाच्या मनमानी कारभारामुळे आता आपण परत एकदा पाहतोय की ह्या गावांना ह्या पुराचा फटका बसणार आहे। जे काही शहागड परिसरातून आपण जी लाईव्ह दृश्य पाहत आहोत, मोठ्या प्रमाणात आता हा जो पाण्याचा विसर्ग आहे तो या पात्रामध्ये सुरू आहे आणि आपण पाहतोय की हा 2.25 क्युसेक्सने हा विसर्ग करण्यात येत आहे आणि हाच अजून जर पाऊस थांबलाच नाही आणि वरच्या पट्ट्यात जर पावसाचा जोर वाढला तर हेच जे प्रमाण असणार आहे ते जवळपास 2.5 आणि 3 लाखाकडे जाणार आहे। यामुळे साहजिकच बीड जिल्ह्यातील जे गावं आहेत त्या गावांना सुद्धा याचा फटका बसू शकतो। सध्या आपण इकडे जर पाहिलं ते बॉर्डरवर आहेत, समोरच्या बाजूला पाहिलं तर जालनाची बॉर्डर आहे आणि आपण म्हणजे हे जे गाव आहे हे खामगाव आहे, हे म्हणजे बीड जिल्ह्याचं पहिलं गाव आहे इकडनं जर आलो तर आपण। तर आता गेल्या वेळेस जर पाहिलं तर 2006 मध्ये 2.5 लाखाच्या क्युसेक्सने ज्यावेळेस पाणी सोडलं होतं त्यावेळेस हे पूर्ण गाव पाण्याखाली आलं होतं, त्याला पाण्याचा वेढा पडला होता आणि आज मध्यंतरी जे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे म्हणजे 2.5-3 लाखाकडे ज्यावेळेस हे पाणी जाईल त्यावेळेस साहजिकच या गावाला पाण्याचा वेढा पडणार आहे। आणि आपण पाहतोय की जर हेच पाणी थोडं थोडं करून जर गेल्या 15 दिवसापासून सोडण्यात आलं असतं तर कदाचित जी खालची गावं आहेत त्या गावांना तो धोका बसला नसता। परंतु आपण या ठिकाणी जो लघुपाट बंधारे विभागाचा जो मनमानी कारभार आहे तो या ठिकाणी परत पाहतोय। विशेष म्हणजे आता जे काही बीड जिल्ह्यातील गावं आहेत त्या गावांनी आता खबरदारी घेण्याची गरज आहे, कारण की अजून 2 दिवस पावसाचे आपल्याला सांगितलेले आहेत आणि वरून गोदापात्रातील जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याकडे येत आहे। यामुळे साहजिकच जे गोदावरी नदीकाठ परिसरातील जे नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांनी आता विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे। कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत जालिंदर शहागड।